आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय होऊन बसलो होय. एकुलता एक पोरगा आपला आणि काय खूळ घेऊन बसलाय. याच काय करावं मला काय बी कळत नाही. माझं डोसकच काम करत नाही. परिस्थिती समोर मी हात बलवून गेली हो. दुसरा काही मार्गच सुचत नाहीये. मला ठाऊ काय मी तुम्हास अनेकदा वचन दिलं. मी आज कुठेतरी कमी पडली असणार. मला माफ कर. सगळी सूत्र आता हातात आली. आता काय बी करून ह्याला अडकवायला पाहिजे, नाहीतर सगळा विचकाच. अरे सुंदर थांब. अगं मामी असं करू नकोस. आता आईला थांबवणं माझं कर्तव्य आहे बघ. मग डोसकार पडल्यावानी करू नकोस. अक्षर संग लोगिन करायचं का नाही? अगं त्यासाठी तर चालू आहे समज. हो ना, मग ताई करतायत ते करू दे की त्यासनी. मग अक्षरा बघ सुतासारखी सरळ होईल का नाही. नाही नाही उगा ईशाची परीक्षा नको बघ. अरे तू काळजी करू नको, ताई सुखरूप असणार बघ. होय पण मी आज स्वतः जाऊन तिची काळजी घेतो बघ. अरे सुंदर, हा तुला कळत कसं नाही? हा जरा दम खा की. तुला ताई हवं ते समज करतील. जरा भरोसा ठेव त्यांच्यावर. हा तुला आतापर्यंत जे जे हवं ते समजा त्यांनी केलं की नाही, मग आता पण करणार त्या. हा आणि मला खात्री आहे की अक्षरा बी तुला होकार देणार, कारण तिचा ताईंवर लई जीव आहे. हा बघ तू आजच्या दिवसात कशी बाजी पलटते ते. मग अक्षरा येईल तुझ्या समोर गुडघे टेकत. चल सुंदर. चल. समजा संपला हाच. वहिनी काय बी ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नाही. हे बघ आता आपल्यालाच काहीतरी करायला पाहिजे. हो काका, छोटे मला काहीच ऐकून घ्यायच्या नादात नाहीयेत.
कुणाला हाक द्यायची म्हटलं तर हे फटाका फुटणं काय बंद होत नाही. सण ना सूत डोसक्यावर पडले का कोण एवढ्या मोठ्यानं फटाका वाजवायला लागला काय कळना. हो काका, आता हा विचार करण्याची गरजच नाहीये. आता आपण इथून बाहेर कसं पडायचं हा विचार करायला हवा आपल्याला. अगं वय ग बाई, पण माझं ना डोसकं चालना झालंय बघ. काका, आपण दरवाजा तोडूयात. चालन चल. काय झालं विचारते. काय वाटतं का नाही, एवढं गावभर पुरेल एवढं सामान घेतलंयस तू, पर हात मोडलं माझं, कुलीच बनवून ठेवलायस मला. दिसतंय दिसतंय, तुझ्या बी हातात पिशव्या आहेत, तुला एकटीला नसतं जमलं. अगं पण मी काय म्हणतो ते का नाही, ऑनलाईन येतो बघ, गाडी घरी येते आणि सामान देऊन जाते, माहितीये का तुला. बाय बाजारला जाते, बाय फुटाणं खाते. फिरायचं होतं वय अगं मग ते सांगायचं की मस्त आपण रंकाळ्यावर गेलो असतो, तुला पाणीपुरी खायला घातली असती. उद्या येते का पाणीपुरी खायला ना. चल की उद्या पाणीपुरी. मला नाही कोण आहे का बाहेर. अयो, हात नुकून धक्का मारतय. बाहेर कोण आहे. मी आहे बारक्या. बारक्या, पटकन उघडदार. शरू, शरू तू वेडी आहेस का. दार का लावून गेली होतीस बाहेरनं. तू नाही लावलं तर कोणी लावला. जाऊ दे ना काका, तो विचार करण्याची वेळ नाही. मॅडम कडे जाऊयात आपण पटकन. चला चल. शरू, तुला सगळं सांगते मी, पण नंतर. चला आता. चल चल चल. चल आपण बी बघू, पहिलं हे ठेवूया. वहिनी, वहिनी, अगं दार उघड की. सूप घेऊन आले, तुला बरं वाटेल बघ पिऊन. वहिनी, वहिनी, अगं दार उघड की. तू जर आज रातच्याला सुंदरशी बोलून त्याचं मन पालटलं नाहीस तर या समध्या झोपेच्या गोळ्या खाऊन मी कायमची शांत झोपून जाईन. वहिनी, वहिनी, अगं दार उघड की. अरे देवा, हिनं जीवाचं काही बरं वाईट केलं का काय. वहिनी, अगं वहिनी, दार उघड की. वहिनी, वहिनी, अगं दार उघड की. सुंदर, सुंदर, आय सुंदर. छान. तुम्हाला इतकं सगळं सांगू नये, तुम्ही इथे इतके रिलॅक्स कसे बसू शकता. तिकडे अहो मॅडमचं का. मॅडम काय मॅडम. हा, मामे तुम्ही गप्प बसा. तुमच्या तोंडी लागायला ना आता माझ्याकडे वेळ नाहीये. हे बघा अक्षरा मॅडम, आधी तुम्ही आमासनी तुमचा निर्णय सांगा.
मगच तुम्हासनी आईकडे जाऊ देऊ. अरे ये, तुला काय अकलेचा भाग हाय का नाही? इथं घरात काही विपरीत घडलं ना तर त्याला तू जबाबदार असशील. काय बी विपरीत घडत नाही. उगाराईचा पर्वत करू नका. ए सुंदर, तू या 150 आणीचं ऐकून इथं बसून राहिलास ना तर नंतर पश्चाताप करायची येईल तुझ्यावरती. ही काय लायकायची बाई आहे तुला माहितीये ना? हो, उगा माझी लायकी काढू नका. तुम्ही गवा काय पातळीनं वागलाय आणि काय काड्या केल्यात याची आठवण करून देऊ का? काकासाहेब, अहो किती काळजी करताय. आई साहेब असलं काय बी करणार नाही. आम्ही फक्त सुंदर, अरे सुंदर सुंदर, प्रताप सुंदर, अरे वहिनी बघा ना. काय झालं वहिनीसनी? अरे लय दार वाजवला मी, आतून काय बी आवाज आला नाही. आत काही झालं नसल ना? ऐकलत? तुम्हाला सगळं नाटक वाटतं. मी तेच सांगत होते ना तुम्हाला. आई, चला आता विकेट पडली. खेळ खाल्लास. आई, आई अगं दार उघड की. वहिनी, दार उघडा वहिनी. मी अभि लई आवाज दिला वहिनीला. मॅडम, दरवाजा उघडा प्लीज. आई, आई अगं दार उघड की. वहिनी, अहो दार उघडा हो. काका, आपण दार सोडूया. चल. आई, आई, वहिनी, अरे सुंदर, पाणी मार की तोंडावरीच्या. आई, ए आई, आग उठ की. आई, ए आई, आई अगं डोळे उघड की. आई, आई अगं डोळे उघड की. आई, आई, आई अगं डोळे उघड की. आता त्रास करून काय फायदा आहे? मी जीव तोडून सांगत होते मॅडमच्या रूम मध्ये जा, मॅडमच्या रूम मध्ये जा. नाही ऐकलत. मी अँब्युलन्सला फोन करते. आपण हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. अक्षर थांब, मी लावतो फोन. पटकन लावा. हॅलो अशोक्या, घरला जायच ना मग? अरे जरा पटकन वाडेवर की. काय वहिनीस जरा चक्कर आले.
आव शुद्ध आपली त्यांची. तू ये लगेच नाही, चल ये. येतो. काका आपण नको वेळ घालवायला, आपणच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात. छोटे मालक गाडी काढा प्लीज पटकन. हे बघ शरा, उगा गडबड करायला नको. हो पण काका, माझा मित्र डॉक्टर अशोक इथं बाजूलाच राहतो. त्याला येऊन एकदा वहिनीसनी चेक करू दे की, मग तो काय सांगतो त्यावर आपण पुढचं ठरवू. काय ए बारक्या, तू बाहेर जा आणि तो डॉक्टरला ना की त्याला 30च घेऊन ये जा. पण काका. ए बघ शराब, कदाचित माझं वागणं तुला विचित्र वाटेल, पण कसं आहे, यो जर आत्महत्येचा प्रयत्न असेल का नाही तर पोलिसांची उगाच जोमडी नको लागाय आपल्या माग. त्यामुळं आपण अगोदर इथं उपचार करूया आणि गरज लागली तर पुढे जाऊ. काय तू तू जरा शांत राहा, शांत राहा. ठीक आहे. कसल्या हाडा मासाची बाई बनली हाय ही, अजून बी गचकली नाही. मला वाटलं आतापर्यंत विकेट पडली असल, पण हिची दोरी तर लईच खट्ट दिसतीया. धार लागली आसवाची ने पाठ बघावी तर कासवाची. लईच कठीण हाय. काय ग, काय गोंधळ चाललाय? चांगला गेम ओव्हर व्हायची वेळ आली ती. ए बाई, मला कळल अशा सरळ भाषेत काहीतरी मला सांग. असं कोड्यात बोलून माझं डोसकं फिरू नको, आधीच सांगून ठेवतो तुला. हो काय झालंय माहिती का, ह्यो असा समजा गोंधळ झाला बघा. हैवान आहेस का ग तू? हैवान आहेस? तुझ्या मेंदूला जरा वेळ पण शांत बसवत नाही. हा, सांगितलं होतं तुला, सांगितलं होतं ना काय करू नको म्हणून, सांगितलं होतं ना. माझ्याला कशाला ओरडताय? तुमच्या बहिणीला जीव नकोसा झाला यात माझी काही चूक. अगं उर्वशी, पण त्या अक्षराच्या घराला बाहेर न कडी लावायचा उद्योग तुला कुणी करायला सांगितला होता? उर्वशी, आता हे जर का प्रकरण आपल्या अंगलट आलं ना तर शपथ घेऊन तुला सांगतोय, मी स्वतःच्या हातानं तुला तुझ्या हाताला धरून ह्या घरात बाहेर टाकलीन. डोळे वाटारून बघू नकोस माझ्याकडे. तिकडे काय वाढवून ठेवलेस का नाही ते जाऊन निस्तरूया. चल चल चल. तुम्ही कसे असे वागलात हो? इतकी निष्काळजी आहात तुम्ही? अगं अक्षरा, मी खरंच सांगतोय बघ, मला कणभर बी नाही वाटलं की आई असं काहीतरी करेल म्हणून. हो, तुम्हाला वाटण्याचा प्रश्नच येत नाही. मी तुम्हाला कळवल्यानंतर तुम्ही इथे येणं गरजेचं होतं. आत्ता मॅडम काय त्रासात न जातात तुम्हाला माहितीये ना. त्या एकट्या आहेत, त्या खूप तणावात आहेत, एवढंही कळलं नाही. अगं मी लगेच निघालो होतो पर अरे सुंदर थांब. आई झोपेच्या गोळ्या खाऊन जीव द्यायला निघाली आहे बघ. शांत हो, असं काही बी होणार नाही. हा उर्वशी मामी, मला उर्वशी मामीने अडवलं. उर्वशी मामी तुम्ही? हो, ए उगाच वरडू नको, यात माझी काही बी चूक नाही. चूक नाही हे तुम्हीच ठरवून नामानिराळ्या झालात.
कारण आम्हाला कुणालाच वाटलं नव्हतं ताई असं काही करतील म्हणून. कोणालाच वाटलं नाही की फक्त तुम्हाला? हा असा कावा करून छोट्या मालकाने यात अडकवलं? हे उगाच काय बी बनवू नकोस. मला वाटलं तू सुंदरला लग्नाला वय म्हणावं म्हणून ताईनी फक्त धमकावलं असेल. मामी, मला तुमचं वागणं कळत नाही असं समजू नका. नाहीतर काय, हिच्या वागण्याला ना काही ताळतंत्रच नाही. अंगात लई गुण आहे तिच्या. आता आमच्या डोसक्यात प्रकाश पडायला लागलाय. अक्षराच्या घराला बी हिनच बाहेरनं कडी लावली असणार.